तुम्हालाही कंटेंट क्रिएशन सुरू करायचंय आणि तुम्हाला भीती वाटते की यार मला लोकांसमोर बोलायला भीती वाटते, मला पब्लिक एरियामध्ये बोलायला भीती वाटते कॅमेऱ्यासमोर किंवा कॅमेऱ्यासमोर बोलायला भीती वाटते, तर मीही तुमच्यासारखाच एक इंट्रोवर्ट आहे आणि मलाही माझ्या सोशल स्किल्स इम्प्रूव्ह करायचे आहेत, माझ्या टॉकिंग स्किल्स इम्प्रूव्ह करायचे आहेत, कंटेंट क्रिएशन सुरू करायचं आहे. म्हणून मी आता रोज इथं कुठेही व्हिडिओ ऑन करतो आणि तुमच्याशी बोलतो किंवा माझे एक्सपिरियन्स सांगतो आणि तुमच्याशी कनेक्ट होतो. आणि असं नाही आहे की मी पण आता तुमच्यापेक्षा खूप मोठा कोणतरी आहे, असं काय नाही आहे. तुमच्यासारखाच एक टीनेजर आहे जो की इंट्रोवर्ट आहे आणि त्याला काहीतरी करायचंय. तर जर तुम्हीही एक ॲस्पायरिंग टीनेजर आहात, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी करायचंय आणि मी फक्त या कंटेंट क्रिएशनचं सांगत नाहीये, कोणत्याही फील्डमध्ये काय करायचंय तर इफर्ट द्या आणि तुम्हीही तुमचं गोल अचीव करतालच. आणि ऑकवर्ड तुम्हाला वाटेलच कंटेंट क्रिएशन सुरू करताना, पण त्या स्टेजमधून एकदा जर तुम्ही गेलात तर पुन्हा तुम्ही एक हॅबिट बिल्ड करताल की तुम्हाला कुठेही बोलता येईल, तुम्हाला याची सवय होईल कॅमेऱ्यासमोर बोलायची. आणि मी पर्सनली तुम्हाला सांगतो की मी तर सेल्फी कॅमेऱ्यामध्येच कंटेंट शूट करतो, कारण त्याने आपण फ्रेममध्ये आहात का नाही, आपण फ्रेममध्ये कुठे आहात ते आपल्याला समजतं, आपला चेहरा दिसतो का ते समजतं. आणि जर बॅक कॅमेऱ्यातून केलं तर कधी कधी असं होऊ शकतं की तुम्ही फ्रेममधून बाहेर गेलात आणि तुम्हाला ते माहितीच नाही, असंही होऊ शकतं. आणि जरी तुमच्याकडे जर टूल नसतील, माझ्याकडे फक्त एक माईक आणि एक फोन आहे. जर तुमच्याकडे माईक नसेल तर तुम्ही नॉर्मल या मोबाईलमधून व्हिडिओमधून पण चांगली तुमची व्हॉइस रेकॉर्ड होते. तुम्ही एखादा व्हॉइसचा सॉफ्टवेअर लावून नॉईज रिड्यूस करू शकता आणि तुमचं कंटेंट रेकॉर्ड करू शकता.